भारतीय सेना के सम्मान और राज्य के किसानों की समस्याओं को उजागर करने के लिए कांग्रेस पार्टी ने बुधवार 28 मई को एक विशाल जय जवान जय किसान तिरंगा महारैली का आयोजन किया। रैली में कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने खुद ट्रैक्टर चलाकर हिस्सा लिया, जो आकर्षण का केंद्र रहा। तो वही रैली में शामिल कार्यकर्ताओं ने विशाल तिरंगा ध्वज लेकर मार्गक्रमण किया। महारैली को जनता का जबरदस्त समर्थन मिला और इसे आगामी चुनाव से पहले कांग्रेस के शक्ति प्रदर्शन के तौर पर देखा जा रहा है। हाल ही में पहलगाम में हुए आतंकी हमले और भारतीय सेना द्वारा ऑपरेशन सिंदूर की सफलता के सम्मान में ये रैली आयोजित की गई थी। किसानों के विभिन्न मुद्दों की ओर सरकार का ध्यान आकर्षित करना भी रैली का उद्देश्य था। रैली के पहले नया मोंढा पार्टी कार्यालय के प्रांगण में हुई सभा में कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने बीजेपी सरकार पर जमकर निशाना साधा। इस समय नांदेड़ के सांसद रविंद्र चौहान, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, जिलाध्यक्ष हनुमंत पाटिल बेटमोगरेकर, सरचिटनीस राजेश पावड़े, महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार, महेश देशमुख तरोड़ेकर, सुरेश गायकवाड़, एकनाथ मोरे, सुरेश हाटकर आदि सहित सेना के जवान, एनसीसी कैडेट्स, महिला, युवा बड़ी संख्या में उपस्थित थे। हर्षवर्धन सपकाल ने आरोप लगाया कि बीजेपी सरकार के कार्यकाल में किसान संकट में है। जहां देश का जवान सीमा पर लड़ रहा है, वहीं किसान खेतों में मेहनत कर रहा है, लेकिन ये सरकार किसानों के साथ अन्याय कर रही है। नया मोंढा पार्टी कार्यालय से शुरू हुई ये रैली शहर के मुख्य मार्गों से होते हुए महात्मा गांधी प्रतिमा पर समाप्त हुई, जहां जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा गया। रैली में किसान और सेना के जवान की झांकियों ने सबका ध्यान आकर्षित किया। शहर और ग्रामीण क्षेत्रों से आए हजारों नागरिकों और कार्यकर्ताओं की उपस्थिति ने इस रैली को अभूतपूर्व सफलता दिलाई, जिसने आगामी स्थानीय निकाय चुनाव के लिए कांग्रेस के शक्ति प्रदर्शन का स्पष्ट संकेत दिया। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने गृह मंत्री अमित शाह, भाजपा के सांसद अशोक चव्हाण और अन्य भाजपाई नेताओं की कड़ी आलोचना की। मात्र आता तुम्हीच जर भारत माता की जय आणि तिरंगा रॅली काढत असाल तर आम्ही आपलं स्वागत करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। कारण भारत माता सगळ्यांची आहे, आमची आहे, तुमची आहे, सर्वांची आहे, हा मानणारा काँग्रेस पक्षाचा विचार आहे। आणि ही तिरंगा रॅली जी आहे, आजची जी रॅली आहे, या रॅलीचं नाव आहे जय हिंद रॅली आणि नारा आहे जय जवान जय किसान। ही काय आज पहिली रॅली नाही खासदार साहेब, ही आजची 51वी रॅली, महाराष्ट्राची 51वी रॅली आज नांदेडमध्ये संपन्न होत आहे। याच्याबद्दल शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना जय जवान म्हणजे काय, तो नुकताच ऑपरेशन सिंदूर झालंय आणि या ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या लष्कराने जे साहस दाखवलं, आपल्या लष्कराने जी कामयाबी त्यांना मिळाली, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याच्या अनुषंगानं आज ही रॅली आपण या ठिकाणी काढत आहोत। सर्व लढायांमध्ये ज्यांनी आपल्या प्राणाचं हुतात्म्य दिलं त्यांचा आम्ही स्मरण करत आहोत। तर दुसरीकडे जय किसान आज शेतकरी अहवाल दिलाय। आमचा लष्करातला मिलिटरीतला माणूस हा सरहद्दीवर लढतोय, तर आमचा शेतकरी हा धुळ्यावर लढतोय। लाखो जण मेले तर चालतील, मात्र लाखोंचा पोशिंदा मेला नाही पाहिजे, ही शेतकऱ्यांच्या बद्दलची आमची संवेदना आहे। काय म्हणाले होते तुम्ही की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, काय म्हणाले होते तुम्ही की महिलांना ज्या लाडकी बहीण आहे तिथे 1,500चे 2100 रुपये करू, काय म्हणाले होते तुम्ही 2 सिलेंडर आम्ही देऊ, काय म्हणाले होते तुम्ही तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देऊ। आता यातलं तुम्ही काहीही केलं नाही। आणि जे अमित शहा परवा नांदेडमध्ये जे आले होते, ते अमित शहा महाराष्ट्राचे सर्व आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार आहे। महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री हे रबर स्टॅम्प आहे, उपमुख्यमंत्री दोन्ही हे रबर स्टॅम्प आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण आलं पाहिजे, कोण नसलं पाहिजे, कोणाला कोणतं खातं दिलं पाहिजे, कोण कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री झालं पाहिजे, याचे सर्व निर्णय कोण घेत आहे आज रोजी? अमित शहा घेत आहेत। आणि असे अमित शहा, बाकी तर या सगळ्या कठपुतल्या आहेत, मात्र मूळ कठपुतलीचा जो खेळ आहे, कोणाच्या हाताने जो खेळला जातो, त्या माणसाचं नाव आहे अमित शहा। आणि अमित शहा हे परवा
नाशिकमध्ये नांदेडमध्ये आले होते आणि नांदेडमध्ये येत असताना ते विसरले की निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले होते आणि तेव्हा त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या. शेतकरी सन्मानची घोषणा केली, कर्जमाफीची घोषणा केली आणि इतर अनेक घोषणा केल्या. मात्र परवा आले त्याच्यावर एक सुकार शब्दही बोलले नाही. अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री, आज देशाचे गृहमंत्री नांदेडमध्ये आल्यानंतर त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं, त्यांनी काय उत्तर द्यायला पाहिजे होती. पाकिस्तान पासून पहलगाम जे आहे हे 300 किलोमीटर आहे. हे दहशतवादी 300 किलोमीटर आत कसे घुसले, त्यांनी चुन की आपल्या भारतीय नागरिकांना कसं मारलं, याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं. बरं, मारलं तर मारलं आणि ते वापस चालले गेले, म्हणजे आले, गोळीबार केला, वापस चालले गेले नाही. अहो गृहमंत्री, तुम्ही त्यांना का पकडलं नाही याचं उत्तर जर त्यांनी आपल्याला दिलं असतं तर आम्हाला अधिकचा आनंद झाला असता. मात्र याचं काही उत्तर दिलं नाही. काही पाक यांचं काश्मीर हा ताब्यात घेण्याची संधी उगवली, त्याच्याबद्दलही काही बोलले नाही. युद्धबंदीची घोषणा ही ट्रम्प अंकलनी कशी केली हेही त्यांनी सांगितलं नाही. अहो, आम्ही विरोधी पक्ष जरी असलो काँग्रेस तर आम्ही तुमच्या सोबत होतो, सरकारच्या सोबत होतो, बिलतीच्या सोबत होतो. तुम्ही युद्धविराम कसा केला, का केला याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं आणि त्याचं उत्तर दिलं नाही. त्याच्याबद्दल आमची विशेष हरकत नाही. मात्र तो नागरिकांचा अधिकार आहे. आपण जेव्हा सभ्य भाषेमध्ये काही बोललो असतात तर ते स्वागतार्ह होतं. मात्र ट्रम्प अंकलनी 7 समुद्रापलीकडे युद्धबंदीची कशी काय घोषणा केली आणि आम्हाला धमक्या कशा काय दिल्या की तुम्ही युद्ध बंद करा नाही तर तुमच्यासोबत व्यापार बंद करू, अशी धमकी एक वेळेस नाही, 2 वेळेस नाही तर 10 वेळेस सातत्याने तो ट्रम्प नावाचा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा हा अशा प्रकारच्या आपल्या घोषणा तिथून करतो आणि आपल्या देशातलं सरकार जर यस सर करून जर मुंडी हलवत असेल तर याचा जाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ऑपरेशन सिंदूरचा आम्हालाही अभिमान आहे. आपण जे परराष्ट्राच्या संदर्भामध्ये, युद्धाच्या संदर्भात जे निर्णय घ्याल ते आम्हाला मान्य आहे, हे दस्तूरखोत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलंय आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने आणि भारताचा नागरिक या नात्याने याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र आपण इथे येऊन जर चुकीचं वांगळ बोलत असाल तर ते आम्ही खपून घेणार नाही. तुम्ही आमच्या पक्षाबद्दल काय बोलता? आमच्या पक्षाने तर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आमच्या पक्षाच्या इंदिरा गांधींनी एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले. आमच्या लाल बहादूर शास्त्रींनी मोठी लहान कीर्ती महान जय जवान जय किसानचा नारा पण आमच्या लाल बहादूर शास्त्रींनी दिलाय. अहो, आमचे राजीव गांधी हे देशाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं ते दहशतवादीचा बळी ठरलेले आहेत. तुम्ही आमच्या पक्षाला कृपा करून शहाणपणा शिकू नका आणि राहिला प्रश्न तुमचा आणि मुस्लिम लीगचा, ती जी जिन्नाची जी पार्टी आहे, जी परवेज मुशर्रफची पार्टी आहे, जी नवाब शरीफांची जी पार्टी आहे, ज्या नवाब शरीफकडे मोदी साहेब तुम्ही बिर्याणी खायला गेले होते, या पक्षाचे आणि तुमचे जिन्ना साहेबांचे आणि तुमचा तर बहुत पुराना याराना है, बहुत पुरानी दोस्ती है भाजपची आणि मुस्लिम लीगची. ते अमित शहानी या 3 दिवसाच्या त्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तर आम्ही त्यांना धन्यवाद दिले असते. त्यांनी येऊन आमच्या ट्रम्पचा काही संबंध नाही, आम्ही युद्धबंदी केली, मोदी साहेबांनी केली हे सांगितलं असतं तर आमची त्यावरही कुठल्या प्रकारची हरकत नव्हती. तुम्ही लाडक्या बहिणीचे 2100 रुपये 2 सिलेंडर मोफत मिळतील महाराष्ट्र सरकारकडून हे सांगितलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता. मात्र यांचं त्यांनी त्यातलं एकातलंही काही केलं नाही. आणि मध्ये शंकनाथ आणि शंकनिघात कोण करतात आहे तर जे कालपर्यंत काँग्रेसचे आमचे नेते होते हे शंकनाथ करतात. त्यांच्याबद्दलही मला दुःख होत आहे. ते पक्षाचे एकेकाळचे नेते महाराष्ट्रात असताना अशोकरावजी हे महाराष्ट्र केसरी होते. जसे महाराष्ट्र केसरी होते ते आले आमदार की झाले मंत्री, आले निवडून की झाले प्रदेश अध्यक्ष, झाले मुख्यमंत्री, झाले खासदार आणि त्यांचा चांगल्या मोठ्या प्रकारचा दबदबा हा महाराष्ट्रामध्ये हा होता. तर त्यांचे वडील काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण साहेब हे हिंद केसरी होते.
देशाचे संरक्षण मंत्री होते, देशाचे गृहमंत्री होते. ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे ते संरक्षण मंत्री असताना लष्कराने त्याला अंजाम दिला होता. हा देखील एक ऐतिहासिक कुठेतरी एक संदर्भ आहे. त्या संदर्भासोबत ते 84 पासून हे गृहमंत्री होते. पुढे अजून 91 पासून ते गृहमंत्री झाले आणि संरक्षण आणि गृहमंत्री ते असताना त्यांच्या नेतृत्वात देशाचा गृह विभाग आणि संरक्षण विभाग चालला. आता अमित शहा साहेब काय म्हणाले काँग्रेसच्या काळात काही चालत होतं, काँग्रेसच्या काळात कारभार बरोबर चालत नव्हता. आणि हे सांगत असताना तो कार्यक्रमाचे जे आयोजक होते त्यांचेच फिरताश्री यांच्याच नेतृत्वात हे 2 विभाग काम करत होते. हे सांगण्याचं हे स्मरणात ठेवण्याचं भान काही त्यांना राहिलं नाही. याचा अर्थ काय तर अमित शहा दिल्लीवरून आले वाया नागपूर आणि इथे येऊन त्यांनी जो अपमान केला तो त्यांनी केलेला अपमान हा नांदेडचा अपमान आहे. आणि नांदेडच्या आमच्या नेतृत्वाने देशाचं नेतृत्व केलं, देशाचा संरक्षण विभाग बघितला, देशाचा गृह विभाग बघितला आणि असं एक जाज्वल्य इतिहास असताना या ठिकाणी तो डागाळण्याचं काम हे अमित शहा साहेबांनी जे केलं हा नांदेडचा अपमान आहे. आणि या नांदेडच्या अपमानाला येणाऱ्या काळात आम्ही रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय म्हणाले आपले खासदार, आले अंगावर तर घेईल. हे खासदार साहेब म्हटले कारण त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राचा आगामी काळातलं आमचं शाश्वत आश्वासन करणारं एक नेतृत्व राहणार आहे. हे स्वतः ते नाही बोलले तर काँग्रेस पक्षाची भूमिका ही या ठिकाणी त्यांनी मांडण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांचं हे वाक्य त्यांचं व्यक्तिगत आणि खासदार म्हणून नव्हे तर मराठवाड्याला पडलेलं एक सोनेरी स्वप्न आणि आमचं नेतृत्व म्हणून खासदार साहेबांनी ती भूमिका मांडली आहे. काँग्रेस कशी असते आणि कशी होते आणि कशी असली पाहिजे हे संपूर्णता या स्टेजवरील मंचकावरील आमचे नगरकर साहेब असतील, आमचे नागपूरचे खासदार साहेब असतील, अध्यक्ष असतील, माजी अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, ओबीसीचे पदाधिकारी असतील, या सर्वांच्या माध्यमातून आता काँग्रेस जी आहे ही कोणाच्या बंगल्यावरून आणि वाड्यावरून चालणार नाही.